मित्रांनो हे बघा, हे पण बघा. दोन तुकडे होतं का आपल्याला? वाव, ये तो तुमने नई टेक्नोलॉजी निंजा टेक्निक निकाली. वाव. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉग मध्ये. फायनली मी एका दिवसाआड 3 ब्लॉग असे अपलोड केलेले आहेत. म्हणजे हा तिसरा ब्लॉग आहे. एक तुम्ही मम्मीच्या बर्थडेचा बघितलेलाच आहे, पण आता सध्या सुग्रण अस्मिता या ठिकाणी अंडा ब्रेडचं नियोजन करते. ही रेसिपी आमच्या मम्मीची अंडा ब्रेडची. मम्मीने आताच तिला जस्ट नाव शिकवले. अस्मिता काय विषय? पण अशी बघितली का ना रेसिपी तू कधी? अंडा घरी नॉनव्हेजच खात नाही मी कधी. आयला शाकाहारी गैंग, ये तो भाई गलत हो गया, ये लपड़ा हो गया अभी. अरे हे काय आहे? हे तो नवीन वाली फॅसिलिटी आणली आहे का? अंडे टाकल्यानंतर त्याच्यावर हे लावायचं. अरे ते त्याच्या उचलताना तुटतंय ना, मग वरतून टाकून द्यायचं. इट्स ओके, होऊन जातं. वाव, ये तो तुमने नई टेक्नोलॉजी निंजा टेक्निक निकाली. वाव. आता नाश्ता बिष्टा करतो मी आणि आज ओपनिंग आहे. सासूपेक्षा एक पॉल पुढे आहे. मग ती असं सासू आतनं म्हणते. सासू कपडे धुते आता आणि ती स्वयंपाक करते. वाटून कामं घेतात बाई. आपला विषय आहे बेकार. आता आज दुकानाची ओपनिंग आहे आणि ओपनिंगला आम्हाला दोघांना जायचंय. आणि अस्मिताचं पोलीस स्टेशनला पोलीस व्हेरिफिकेशन पण राहिलेलं आहे. मी आज पोलीस स्टेशन बघणार आहे. लोकांना पोलीस स्टेशन आयुष्यात बघायचं नसतं. हिला बघून मजा येते. एक दिवशी पोकळ, मी तर म्हणतोय भाई लेडीज पोलिसांना, एक दिवशी हिला पकडा ट्रिपची गाडी होईल, पोकळ बांबूचे भटके द्या. ती 10:30 पावणे 11 उठून आली. पप्पाने तिला बोलवली आणि पप्पाने तिला काढलं. पप्पा कशाला बोलत काय माहिती, आली डायरेक्ट काय म्हणली नाही, डायरेक्ट आली पप्पांची मांडी झोपून गेली. पप्पा काय म्हणते, झोप बाळा झोप. आणि पप्पांनी बोलवलं कशाला असं सकाळी 8 वाजता तिला खाली कलिंगड घेऊन आले. ते म्हणले कलिंगड खा. रोज ज्यूस करून ते बोलले. नशीबदारलेच चांगले बरं का. काय तू नशीबदारलेच चांगले कळलं ना. नशिबांना तेवढे चांगले. अरे बनव नाही तर 2च अंडा पाव बनले भाई. एवढे तर 10 अंडा पाव बनले असते. बनव ना, मला भूक लागली आहे. कर्म चांगलं. अरे कर पावलं तू गप. अरे काय मम्मी हिला काय रेसिपी दिली नाही तू? ते कर पावलं तिने काय काय बाबा आणा पटकन. कर पावला नाही हा बावळट काय पण बोलते याचं ना काय. अस्मिता इकडे का फिरायला माहिती का, तिने मेकअप नाही केला म्हणून. हा बावळट मेकअपचा विषय. आकाश गॅस जातोय ना. चला चला, बाजू घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला. चला बाहेर चला. काय नाही सगळेजण सून चांगले. पोरग चांगलं दोन सून चांगली आली. आली असती खैरी भांडी. चला मी नाश्ता करतो. मी कापलं त्यांना टाकलं बड्डे लावलं. कुठे गेलं बरं? मग बघते आहे का तिथे, मला नाही दिसतात. दोन तुकडे होतं का आपल्याला? कुणी खाल्लं? आता एक पिकलं नाही बघ वरती. टिकलेलं ना फ्रीज मध्ये ठेवा, मी कापते. फ्रीज मध्ये नाही ठेवत. मित्रांनो हे बघा, हे पण बघा. यांनी मला आहे ना घरामध्ये म्हणलं, दादा तू झोपलाय तर जरा तुला थोडस असं स्किनचं काहीतरी काय स्किन केअर करू म्हणून काहीतरी काळा आणून थापले. तू कशाला बोलते मग? अरे हा बघ ते मास्क पण म्हणलंय तोंड गप कर तुझं. माझं ओपन आहे तुझं बघ. नाही रे, ते मास्कला पण माहिती तोंड पण करायची गरज आहे. लाडू तू काय पण बोल नको ना, तुला इथं मी फेमस करीन बरं का. माझं मास्क गाळायला लागलाय खाली बाई. झोप ना मग एका जागी. झोप बाई का. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. डंग 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 डंग. अरे डंग डंग डंग. पटकन जा. थोडस झोपतो जरा, थांबा जरा इथं. दादा ते असंच फिरून राहील. ओ बापरे, मग असं पण झोपून राहायचं होणार ते. झोप नाही का जागी, ते पूर्ण स्किन आपल्याला नाही होते. ते नाही होते त्याला कशाला लावलं.
हे थांब गाडी नको घेऊ फक्त. कुठे घेऊ राहू दे बरोबर लावू दे दादा मला भीती वाटते ते गाडीला अबे दादा गाडी उडी दादा गाडी अरे खाली गॅस आहे आपल्या गाडीला. उतर तिकडून उतर तिकडून. आज आपल्या वडगावमध्ये केकबरी केक अँड कॅफे याची शाखा नंबर 2 ओपन होत आहे. आणि जसं की आपण बघतोय इकडं भरपूर सारे केकचे शॉप्स आहेत. त्याच्यामध्ये आपलं पण एक शॉप आहे. सगळ्यांना शुभेच्छा. आणि एकदा प्रत्येक कस्टमरला माझी विनंती आहे की जसं तुम्ही नॉर्मली प्रत्येक दुकानातून केक टेस्ट करता तसंच आपल्या केकबरीमध्ये पण एकदा टेस्ट करा. आणि आपण अशा ऑफर्स देत असतो की ज्या कधीच कोण केकवाला देत नाही किंवा केकचे शॉप देत नाहीत अशा ऑफर्स असे दिवसभर आपण आत्ता पण दिलेले आहेत. आणि आता मला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल सॉरी, कारण की मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आणि आता सगळ्यात पहिले रणजित भोसले यांना शुभेच्छा. आता इथून पुढची जी वाटचाल आहे ती त्यांची एकदम जोरदार सुरू होणार आहे अशा त्यांना शुभेच्छा माझ्याकडून आणि रायबो फॉर्मेशनच्या आमच्या सगळ्या टीमकडून. आणि आता आपण पटकन वेळ न घालवता ओपनिंग करून घेऊया. चला, धन्यवाद. सो मित्रांनो, फायनली आपल्या केकबरी केक अँड कॅफेच्या ब्रांच 2 ची ओपनिंग झालेली आहे. या ठिकाणी थोडी गडबड गोंधळात झालेली आहे पण झालेली आहे आणि खूप जबरदस्त रिस्पॉन्स दिलेला आहे सगळ्या पब्लिकने. म्हणजे त्याला आपला ऍड्रेस काय सांग? शॉप नंबर 2 दांगट पाटली कॉर्नर, कीर्तीनगर, वडगाव. वडगावमध्ये आपलं शॉप आहे. आणि लवकरच जसं रायबो फॉर्मेन्स टाकलं की नाव येतं तसं गुगलला आता नाव वगैरे येईल मस्त पैकी, कारण आपली हवा आहे ना सगळीकडे, छवी बसते आपली. तर आता रणजित दादाला अभिनंदन. आता आपली 2 नंबरची जी ब्रांच आहे ती रणजित दादाकडे आणि 1 नंबरचे होम ब्रांचचे मालक या ठिकाणी तो उभे आहेत. आणि आता 2 झालेले, आता मला ते 20 होती लवकर. सो आता कसं वाटतंय रणजित दादाची मम्मी, कसं वाटतंय? काय वाटतंय? कसं वाटतंय? काय वाटतंय? आमचा रणजित दादा खूप मेहनती आहे आणि इथे पण तू तेवढंच डेडिकेशन आणि मेहनतीने खूप अजून पुढे घेऊन जाईल. त्याच्यासाठी तुला कॉंग्रॅच्युलेशन. सो चला आता फोटो काढू सगळ्या आपल्या फॅन एक पेस्ट्री खाऊया. आपल्या दुकानातली पेस्ट्री आपल्यालाच खायला लागते. खायला घालाय पाहिजे टेस्ट साठी. खायला घालतो नाही आता फायनल आता छान लागलं. छान आहे. तुम्ही गिफ्ट पण करू शकतात नाही का? गिफ्टिंग साठी खूप भारी आहे. सगळ्या क्वालिटी अवेलेबल आहे. गर्लफ्रेंडला, मम्मीला किंवा कोणालाही गिफ्ट करू शकतात तुम्ही. छान पण अवेलेबल आहे. असं तर आपल्या शॉप मध्ये आपल्याकडे केक वगैरे केक आहे, बर्थडेचं सगळं डेकोरेशन पासून सगळं नक्की विजिट करा आमच्या छोट्याशा केकच्या दुकानाला. आणि खूप भरभर रिस्पॉन्स मिळालेला आहे. छोटा गाव आलाय. सर
आता आम्ही चाललोय पिक्चर बघायला मस्तपैकी रेड 2, कारण की त्याचा एक पार्ट अस्मिताने बघितला होता. मग सेकंड पार्ट आमचं ठरलं होतं फर्स्ट डे जाऊन बघायचा. मॅडमला भूक लागली कारण की मॅडम दिवसभर गडबडीत होत्या आणि मॅडमला आहे चष्मा, पिक्चरला आम्हाला नीट दिसत नाही. त्याच्यासाठी थिएटरच्या 5 नाही 15 मिनिटाच्या अंतरावर थिएटरच्या इथं होतो आणि तिथून रिटर्न मी कोंडव्यात आलोय परत चष्मा घेण्यासाठी. आणि आता पिक्चर सुरू झालेलं आहे. असा सगळा विषय लपडीची झाली आहे रंगली सगळी. चावी दे. हा दे राहुल चावी लेके जा चले बुनी के पास दे. फायनली घेतलेला आहे चष्मा आम्ही. आणि काय म्हणणं आहे तुमचं मॅडम, काय म्हणजे तुम्ही असं का करता? का अस्मिताच्या ह्याच्यात सगळे सवय चांगले, सगळे वेलन गुड आहेत. फक्त एक सवय मानले काम वेळेचं काम ते आता तिने प्रत्युत्तर का नाही दिलं माहितीये, कारण की तिला माहिती हा खरं बोलतोय. तिने प्रत्युत्तर केलं असतं आणि तिला माहिती आता खरं बोलतोय तो. खूप गडबड आहे आता, पटपट जायचंय आणि हा पिक्चर बघायचाच येतो. कारण की रेड 1 मी कमीत कमी 3-4 वेळा बघितलंय. आणि स्पेशली आपल्या हनी सिंगचं गाणं बघायचं खाऊन मध्ये एकदम पैसा ठक्कर ते वाला गाणं बघायचं आपल्याला मस्तपैकी. आणि बोल. अरे हिरो पण चांगला आहे. कोण आहे हिरो? अजय देवगन. अजून कोण आहे? बाकी नाही माहिती, पण तो बेस्ट आहे म्हणून. अरे अजय देवगन आहे, रितेश देशमुख आहे. काय बात करतो रितेश देशमुख पण? मी ट्रेलरच नाही बघितलं. आता दाखव मला. आता बघते डायरेक्ट बघ आता. आता डायरेक्ट असं आहे बघा तुम्ही, तुम्हाला सांगतो असं सगळं काही नाही आणि असं चालू असतं. तर जाऊ द्या चला, ब्लॉग आता जरा शांत करतो आणि आम्ही पटकन निघतो. चला. और राजा क्या लगा, कैसा लगा पिक्चर एकदम फुल पावर वाला? पिक्चर मेरे को पसंद आया, पर वो जो पहले पार्ट में जो मजा आया था ना, मतलब सोना गिर रहा, ये हो रहा वो हो रहा, वो थोड़ा इधर मतलब इधर जरा बहुत ऐसा लगे खुन्नस है, बहुत ये नहीं क्या ढूंढ रहे. पहला वाला कितने बार 2-3 बार देखा ना मैंने, तो भी देखने को मजा आती. अभी इसमें कैसा थोड़ा कॉमेडी नहीं है और मतलब नहीं क्या वो वाला मजा नहीं आया मेरे को. पहले वाला जो मजा है ना दूसरे में नहीं है, पण ऍक्टिंग सुपर दोनों की, मतलब सबकी सुपर आणि एकदम राडा. मूवी अच्छा था. आणि फाइनली लास्ट वाला गाना आपला मनी हनी भाई का गाना मनी वो मेरे को पसंद है. हम लोग ने एकदम एंड तक देख के एकदम शेवटपर्यंत बसून बघितलं आम्ही तिकडं. आणि तुला कसं वाटलं एकदम? मला रितेश भाऊंची ऍक्टिंग वा. आणि पॉपकॉर्न मूवीचं विचार ना, पॉपकॉर्नचं कशाला, मूवीचं सांगते ना तुला. काय केलं माहितीये का? आणि केलं काय माहितीये का? इंटरव्हल संपला, मूवी चालवलंय, म्हणले मला पॉपकॉर्न खायचं. एवढं डोकं फिरलं होतं ना. अरे म्हणलं काय भाई पिक्चर बघायला आलोय, बरं पॉपकॉर्न आणायला गेलो तर ते एकदम ॲव्हेन्यू 99 एकदम फालतू म्हणजे फालतू एकदम. रेंज नसते आतमध्ये. बरं रेंज नसते, वायफाय मागितला, वायफाय दिला, वायफाय लावला, नाही चालत नाही वायफाय. अरे भाई मग कशाला आहे? त्याला म्हणलं अरे भाई तुम्ही जगताय कसे इथं? म्हणलं मोबाईल रेंज नाही काय नाही म्हणलं असंच आहे. मग परत तिथनं थिएटरच्या बाहेर गेलो लिफ्ट पाशी, तिथं रेंज घेतली, मग तिथं पेमेंट घेतलं, तिथं पण व्हायना. मग शेवटी त्याला म्हणलं एक काम कर, ये वरती घेऊन. मग दुसऱ्या मोबाईलचा हॉटस्पॉट लावून त्या तिथनं मग ते पॉपकॉर्न घेतलं. भाई तेवढ्यात माझा सीन सुटला इकडे. आणि अस्मिताने मस्तपैकी गुल्ले दिला आणि म्हणली अरे एकच गाणं होतं आणि त्याच गाणं झालं. मला तुम्हाला माहिती नाही, गाणं थोडी 3 मिनिटाचं एक गाणं असलं. गाईस इंटरव्हेल नंतर एक सीन नंतर तुरंत एक गाणं लागलेलं बघा तुम्ही. आणि पिक्चर नाही, मला तर खूप आवडला, छान होता. आणि मला रितेश भाऊंची ऍक्टिंग वावा, त्यांचा लुक एक नंबर झालं एकदम. नक्की बघा, खरंच मला तर आवडला. बाकी तुम्ही सांगा तुमचे रिव्ह्यू कमेंट मध्ये. त्याच्यातलं गाणं कोणतं आवडलं दीदी सर्वात म्हणजे? पैसा आणि ते होळीचं होतं तिथे. 2 गाणे आवडले. ते जुनं होतं म्हणून ते जरा आवडलंच. हनी सिंगचा तर काही विषयच नाही भाई. बट तरी पण मी सांगेन रितेश भाऊ लय आवडला मला, खूप फॅन झाली मी डायरेक्ट. अजून बस झालं माझं रिव्ह्यू. दादा तुला कोणतं सॉन्ग आवडलंय? काय सॉन्ग मी हनी सिंगचंच गाणं मी आधीपासून ऐकतो हनी सिंगचं गाणं. पण त्याच्याला अजून मधलं कोणतं पाठ मधलं बिल्ले आपल्याला नाही आवडले. ते सगळे लुक्कशे गाणे होते, आपल्याला बिलकुल नाही आवडले ते. आपल्याला फक्त ते शेवटचं आवडलं. आणि मूवी याच्यासाठी आवडला की सस्पेन्स असतो,
काहीतरी शोधाशोधी असते म्हणून आपल्याला तसले मूवी, वेब सिरीज, दारू गोळा, चोपाचोपी, कापाकापी तसला आपल्याला धंदा आवडतो. त्याच्यामुळे त्यात मी बघतो सगळं ते. दुपारीच एक वेब सिरीज बघितली क्वालिटी. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 1:30-2 वाजलेले आहेत आणि 2च्या ठोक्याला बरोबर आम्ही घरी पोचू अशी आशंका आहे. आणि आम्ही निघतोय आता घराच्या दिशेने. आणि आजच्या ब्लॉग मध्ये डिफरंट म्हणजे तुम्हाला सांगू का, आता तुम्ही जर रोज ब्लॉग मागताय माझ्याकडून की भाई रोज ब्लॉग पाहिजे, तर रोजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला डेली ब्लॉगिंग भेटेल. त्यात असं काही लय मोठे मुद्दे आणि हे सगळं येऊन काय होत नाही ते असं की मग त्याच्यासाठी मग तुम्हाला थांबायला लागेल की बाबा काहीतरी नवीन आहे का, मग बर्थडे आहे का, किंवा काय एखादी गोष्ट आहे का, आम्ही बाहेर गेलो त्यासाठी. पण डेली ब्लॉगिंग मध्ये भाई हेच बघायला भेटेल तुम्हाला की डेली मध्ये आम्ही काय करतोय. डेली मध्ये आम्ही हेच करतोय, घरात बसलेला असतो, मग उठतो, मी फिरतो, दुकानात जातो आणि मग ते सगळं. फक्त मी आता फॅमिली थोडीशी ऍड करायचं त्यात चालू केलेलं आहे. सो हे डेली ब्लॉगिंग. मग जर तुम्हाला डेली पाहिजे तर या टाइपचा कॉन्टेंट भेटेल आणि तुम्हाला कधीतरी बघायचं तर तुम्हाला क्वालिटी कॉन्टेंट भेटेल. अभी वो तुम ठराने का, तुमको क्या चाहिए. विषय खतम. आणि आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र. मिलेंगे अगली ब्लॉग में. लव यू, कीप सपोर्टिंग. बाय बाय. जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव यू गाईज, लव यू.